चला मित्रांनो, आता आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जे कोऑर्डिनेशन बॉन्डिंग आहे म्हणजे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मधली जी बॉन्डिंग आहे ती आपण आता क्रिस्टल फील्ड थेरी ही जी तिसरी थेरी आहे या थेरीनुसार एक्सप्लेन करणार आहोत। याआधी आपण व्हीबीटी थेरी पाहिलेली आहे आणि व्हीबीटी थेरीचे जे काही ड्रॉबॅक्स होते तर ते आता आपण क्रिस्टल फील्ड थेरीनुसार काय करणार आहोत, ओव्हरकम करणार आहोत। आता हे या थेरीच्या म्हणण्यानुसार जे बॉन्डिंग असते कशामध्ये, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये, ते हे कशा प्रकारची बॉन्डिंग असते आणि त्यामुळे त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं असेल तर हे कशा टाईपची बॉन्डिंग करत असते हे या थेरीमध्ये एक्सप्लेन केलं गेलेलं आहे। तर आता आपण सर्वात पहिल्यांदा क्रिस्टल फील्ड थेरी आणि दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी यांनी एक्सप्लेन केली करेक्ट। त्यानंतर स्पेक्ट्रोकेमिकल प्रॉपर्टी जे असतात म्हणजे कलर प्रॉपर्टीज वगैरे तेही क्रिस्टल फील्ड थेरीने करेक्ट एक्सप्लेन केले गेलेली आहे। त्यामुळे क्रिस्टल फील्ड थेरी खूप महत्त्वाची आहे आणि यावर बरेचसे क्वेश्चन्स येतात। आता पाहू आपण क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये म्हणजे सीएफटी थेरीमध्ये जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस आहे त्यामध्ये जे सेंट्रल मेटल आयटम आहे आणि लिगँड्स आहे यांच्यामध्ये बॉन्डिंग कसं घडत असते। तर त्यामुळे सर्वात पहिल्यांदा या थेरीचं असं म्हणणं आहे की जे लिगँड्स असतात कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये इज ट्रीटेड ॲज ए पॉइंट चार्ज। लिगँड्सला तुम्ही एक पॉइंट चार्ज स्पेसिस कन्सिडर करा म्हणते। जसं एक सेंट्रल मेटल आयटम असेल आणि जर लिगँड्स असेल तर आपला लिगँड्स निगेटिव्ह स्पेसिस जर असेल तर तो निगेटिव्ह आयन झाला आणि आपला सेंट्रल मेटल आयटम तर पॉझिटिव्ह आयन्स असतील। त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्समध्ये एक स्पेशल टाईपचं अट्रॅक्शन घडल दॅट इज कॉल्ड ॲज आयोनिक बॉन्डिंग। त्यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बनल असं म्हणतात। म्हणजे ही थेरी सरळ सरळ प्युअरली मेटल आणि लिगँड्समध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज स्पेसिसमध्ये एक फोर्स ऑफ इंटरॅक्शन असते। त्याच्यामुळे जर सेंट्रल मेटल आयटम पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि लिगँड जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यामध्ये आयन आयन टाईपचं इंटरॅक्शन होईल। जर आपला लिगँड्स हा न्यूट्रल असेल, कसा असेल, न्यूट्रल असेल तर त्यापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात। काय असतात? लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात। त्याच्यामुळे ते लोन पेअर इलेक्ट्रॉन्स एक डायपोल म्हणून ऍक्ट होते आणि जो सेंट्रल मेटल आयटम आहे तो पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आहे। त्यामुळे या पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आणि या डायपोलमध्ये एक अट्रॅक्शन बनते, याला आपण आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणतो जर लिगँड्स आपला न्यूट्रल असेल तर। तर अशा प्रकारे जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस बनत असतात यामध्ये जनरली जे बॉन्डिंग असते मेटल सेंट्रल मेटल आयटम्स आणि लिगँड्समध्ये हे प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक असते आणि म्हणून या थेरीमध्येच मांडला गेलेला आहे की द इंटरॅक्शन बिटवीन द मेटल आयन्स अँड द लिगँड्स आर प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक। या थेरीमध्ये जे पहिल्यांदा व्हीबीटी थेरी सांगितली होती की व्हीबीटी थेरीमध्ये काय सांगितलं गेलं होतं की हा जो सेंट्रल मेटल आयन्स आहे यांच्यापाशी काय असतात, वॅकंट ऑर्बिटल्स अवेलेबल असतात आहे ना। असं कोणाचं म्हणणं होतं? व्हीबीटीचं म्हणणं होतं की सेंट्रल मेटल आयटमपाशी वॅकंट ऑर्बिटल असतात आणि लिगँड्स आपल्या फील्ड ऑर्बिटल्स यांचं काय होत असते, ओव्हरलॅपिंग होत असते। तर हे या थेरीने काय केलेलं आहे, टोटली डिस्कार्ड केलेलं आहे। म्हणजे या थेरीमध्ये ॲटमिक जेव्हा बॉन्ड तयार होतो कोऑर्डिनेट बॉन्ड त्यावेळेस मेटल आयटमच्या वॅकंट ऑर्बिटल आणि लिगँडच्या फील्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप होत नाही हे क्लिअर केलं गेलेलं आहे। यामध्ये या टाईपचं ओव्हरलॅपिंग होऊन कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होत नाही। यांचं म्हणणं आहे की सेंट्रल मेटल आयटम आणि लिगँड्समध्ये एक अपोजिट चार्ज इंटरॅक्शन असते आणि त्यामुळं प्युअरली मेटल आयन्स आणि लिगँड्समध्ये प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असते। देर इज नो ऑर्बिटल इंटरॅक्शन। त्यांचं म्हणणं आहे की दोन मेटल आयटमच्या आणि लिगँडच्या ऑर्बिटलचं इंटरॅक्शन बिलकुल होत नाही बिटवीन द मेटल आयटम्स अँड लिगँड्स क्रिस्टल फील्ड थेरीमध्ये। आता हे थेरी एक्सप्लेन करण्यासाठी यांनी सर्वात पहिल्यांदा पूर्णच्या पूर्ण फोकस कशावर केलेला आहे, जे सेंट्रल मेटल आयटम असते त्यांच्या डी ऑर्बिटलवर फोकस केला गेलेला आहे। तर त्यामुळे ही थेरी समजून घेण्यासाठी यांच्यामध्ये जे होणारी बॉन्डिंग समजून घेण्यासाठी तुम्हाला डी ऑर्बिटलचं नॉलेज असणं आवश्यक आहे। सर्वांना माहिती आहे की आपण बॉक्स डायग्रामनुसार डी ऑर्बिटल 5 डी ऑर्बिटल काढत असतो, बरोबर आहे। तर 5 डी ऑर्बिटल असतात, कोणत्याही सेंट्रल मेटल आयटमपाशी 5 डी ऑर्बिटल असतात। तर या डी ऑर्बिटल पैकी ज्या 3 ऑर्बिटल असतात बघा, हे वाली एक डीएक्स वाय, डीएक्स झेड आणि डीवाय झेड, ह्या 3 ज्या ऑर्बिटल्स आहे ह्या ऑर्बिटलला आपण T2G सेट ऑफ ऑर्बिटल म्हणत असतो। कोणता म्हणतो? T2G सेट ऑफ ऑर्बिटल। म्हणजे एक डीएक्स वाय, डीएक्स झेड
आणि DYZ हे जे आहेत यांना आपण T2G सेट ऑफ ऑर्बिटल म्हणत असतो, बरोबर आहे. आता ह्या ज्या ऑर्बिटल असतात ह्या नॉन ॲक्सियल ऑर्बिटल असतात. कशा असतात? नॉन ॲक्सियल ऑर्बिटल असतात. म्हणजे हे जे ॲक्सिस आहे XYZ, तर यांच्या मधातनी हे ऑर्बिटल लोब्स काय असतात? ऑक्युपाईड झालेले असतात. त्याच्यामुळे आपण यांना काय म्हणतो की हे नॉन ॲक्सियल ऑर्बिटल्स आहेत. ठीक आहे. आणि दोन जे ऑर्बिटल असतात पाच पैकी, एक dx² - y² आणि दुसरी dz², ह्या ॲक्सियल ऑर्बिटल असतात. म्हणजेच यांचे जे ऑर्बिटल लोब्स आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन्स, हे ॲक्सिसवर आहे. जसं हे जे दोन ऑर्बिटल तुम्हाला सुरुवातीच्या दिसतात हे ॲक्सियल ऑर्बिटल आहे, ज्यांना आपण EG सेट ऑफ ऑर्बिटल असं म्हटलेलं आहे, dx² - y² आणि dz². आता ह्या 5 d ऑर्बिटल जे असतात, सुरुवातीला जेव्हा एखादा मेटल आयन्स असेल तर या मेटल आयनच्या ह्या सर्वच्या सर्व ऑर्बिटल कशा असतात? डिजनरेटेड असतात, म्हणजे सारख्या एनर्जीच्या असतात. यांच्यामध्ये काही एनर्जी डिफरन्स राहत नाही. म्हणून इन आयसोलेटेड गॅसियस मेटल आयन्स, जेव्हा हे आयसोलेटेड गॅसियस मेटल आयन्स असते तर त्यापाशी जे 5 d ऑर्बिटल असतात, 5 d ऑर्बिटल, दॅट इज dxy, dxz आणि dyz आणि dx² - y² आणि dz² हॅव द सेम एनर्जी. यांची सुरुवातीला जेव्हा हा गॅसियस मेटल ॲटम आयन किंवा मेटल ॲटम किंवा आयन असेल त्याच्या 5ही d ऑर्बिटल ह्या सारख्या एनर्जीच्या असतात. पण जेव्हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार होत असते तर त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सच्या वेळेस हे जे लिगँड्स असतात ही या सेंट्रल मेटल ॲटमकडं डिफरंट पोझिशन्सनं काय होतात? अप्रोच होतात. म्हणजे मेटल आणि लिगँड्समध्ये एक क्रिस्टल फील्ड तयार होत असते, अट्रॅक्शन तयार होत असते. आणि हे जे अट्रॅक्शन आहे हे कशा पद्धतीनं होते यावर या d ऑर्बिटलची डिजनरेसी डिपेंड आहे. म्हणजे त्यांची जी एनर्जी आहे ते चेंज होणं डिपेंड आहे. जसं एक ऑक्टाहेड्रल पद्धतीनं जर झालं तर तुम्ही एक 3 डायमेन्शनल डायग्राम पाहून राहिले. या ऑक्टाहेड्रलमध्ये एक लिगँड्स या साईडनं आला, एक लिगँड्स या साईडनं आला, एक लिगँड या साईडनं आला, एक लिगँड्स या साईडनं आला, एक लिगँड्स या साईडनं आला आणि एक लिगँड या साईडनं आला. असे 6 लिगँड जर अप्रोच झाले तर हे XYZ ॲक्सिसवरच आहे. हे सपोज एक x ॲक्सिस असेल, हे y ॲक्सिस असेल आणि हे z ॲक्सिस असेल. ठीक आहे, अशा प्रकारे. पण तेच जर टेट्राहेड्रली अरेंज झाले तर हे इन बिटवीन द ॲक्सिस येतात. जे लिगँड्स अप्रोच होणार आहे सेंट्रल मेटल ॲटमकडं ते इन बिटवीन द ॲक्सिस होतील, बरोबर आहे. तर असा फरक आहे. त्याच्यामुळं वेन द लिगँड्स अप्रोच टू द मेटल आयन्स, जेव्हा लिगँड्स त्या मेटल ॲटमकडे अप्रोच होतात कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स तयार होत असताना, द क्रिस्टल फील्ड अराउंड द मेटल आयन्स एक क्रिएट होते, क्रिस्टल फील्ड तयार होत असते. इफ दे आर सिमेट्रिकल, जर ते लिगँड्स म्हणजे त्यांना कोणताच अडथळा नाही आला आणि ते डायरेक्टली अटॅच झाले तर डिजनरेसी ऑफ d ऑर्बिटल रिमेन इंटॅक्ट. तर त्या लिगँड्सला अप्रोच होत असताना जर कोणताच अडथळा नाही आला, म्हणजे ते सिमेट्रिकली अप्रोच जर झाले तर आपण म्हणू की असं असेल तर ते d ऑर्बिटल डिजनरेटेडच राहतात, म्हणजे सारख्याच एनर्जीच्या राहतात. पण असं होत नाही. जेव्हा ऑक्टाहेड्रली लिगँड्स अप्रोच होते तेव्हा ते जे लिगँड्स ॲक्च्युली सेंट्रल मेटल ॲटमकडे ऑक्टाहेड्रली अप्रोच होते तर त्यावेळेस ॲक्सियल ऑर्बिटल जे असतात, ॲक्सियल ऑर्बिटल म्हणजे कोणत्या? हे dxy आणि dz², dx² - y² आणि dz², ह्या ज्या ऑर्बिटल आहेत यांच्यावर जे लिगँड अप्रोच होऊन राहिले ॲक्सिसहून, बरोबर आहे. तर हे जे लिगँड्स इकडे अप्रोच होणार आहे हे अंडरगो मोर रिपल्शन. त्याचं कारण आहे की सेंट्रल मेटल आयन्सपाशी आपल्या d ऑर्बिटल आहे आणि त्या d ऑर्बिटलपाशी इलेक्ट्रॉन्स आहेत. त्या इलेक्ट्रॉनचं आणि लिगँडच्या इलेक्ट्रॉनचं थोडं काय होईल? रिपल्शन होईल. आणि त्यामुळं ज्या ॲक्सियल ऑर्बिटल आहेत, म्हणजे जे ॲक्सिसवर ऑर्बिटल लोब्स आहेत सेंट्रल मेटल ॲटमचे, जर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये त्या d ऑर्बिटल काय होतील? स्प्लिट होतील आणि ते हायर एनर्जीमध्ये जातील, बरोबर आहे. म्हणून त्यांचं म्हणणंच आहे की युजली फील्ड इज क्रिएटेड नॉट अ सिमेट्रिकल, म्हणजे जेव्हा लिगँड सेंट्रल मेटल ॲटमकडे अप्रोच होतो तर त्यावेळेस ती d ऑर्बिटलची म्हणजे ते अट्रॅक्शन सिमेट्रिकल राहत नाही आणि त्याच्यामुळं तिथं डिजनरेसी डिस्ट्रॉय होते म्हणजे चेंज होत असते. जे लिगँड्स अप्रोच होण्याची पोझिशन आहे ऑक्टाहेड्रली किंवा टेट्राहेड्रली त्यावर ते स्प्लिटिंग डिपेंड असते, म्हणजे डिस्टॉर्शन d ऑर्बिटलचं डिपेंड असते. तर
इन डी ऑर्बिटल द स्प्लिट इंटू द टू सेट, त्यावेळेस त्या डी ऑर्बिटल दोन सेटमध्ये स्प्लिट होत असतात. आणि दोन सेटमध्ये जसं एक सेट दाखवलेला आहे इथे ऑक्टाहेड्रली जर झालं असतं तर एक T2G सेट जे आहे यांची ऑर्बिटल एनर्जी कमी होईल आणि जे EG सेट आहे म्हणजे dx² - y² आणि dz² हे हायर एनर्जी मध्ये जाईल. त्याचं कारणच आहे मी आता सांगितलं की ह्या नॉन ॲक्सियल ऑर्बिटल फेवर करतील कारण यांच्या आणि लिगँड्स मध्ये काही एक रिपल्शन होणार नाही आणि जे ॲक्सियल ऑर्बिटल आहे ते कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करण्यासाठी अनफेवरेबल राहील, त्याच्यामुळे ते रिपल्शन करेल, त्याची हायर एनर्जी राहील आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे डी ऑर्बिटल दोन सेटमध्ये डिस्टॉर्टेड होते आणि आपल्याला एक एनर्जी गॅप तयार होत असते स्प्लिटिंग होऊन कॉम्प्लेक्स तयार होण्याच्या आधी आणि दोन सेटमध्ये हे ऑर्बिटल यांचं एनर्जी डिफरन्स तयार होणार आहे. तर T2G ऑक्टाहेड्रल फील्डमध्ये बिलो द बॅरी सेंटरच्या खाली येईल म्हणजे जे 0 आपण कन्सिडर केली त्या खाली येईल आणि EG सेट म्हणजे dx² - y² dz² ह्या ॲक्सियल ऑर्बिटल आहे जे मोर रिपल्शन केल्यामुळं हायर एनर्जीमध्ये जातात आणि ज्या नॉन ॲक्सियल ऑर्बिटल आहे तर त्यांच्यामधलं आता हे जे एनर्जी गॅप तयार होणार आहे या दोघांमधला तर दिस एनर्जी गॅप इज कॉल्ड ॲज CFSE एनर्जी, याला आपण CFSE एनर्जी म्हणत असतो. तर आता बघा a set of energy of these two set of d orbital is crystal field splitting parameters म्हणजेच आपण त्याला CFSE एनर्जी म्हणत असतो आणि इट इज डिनोटेड बाय Δ0. जर हे ऑक्टाहेड्रल असेल तर आपण अशा प्रकारे डिनोट करणार आहोत आणि हे जर टेट्राहेड्रल असेल तर आपण अशा प्रकारे Δt डिनोट करणार आहोत. आता हा एनर्जी गॅप खूप महत्त्वाचा आहे जे आपल्या लिगँडची स्ट्रेंथ एक्सप्लेन करणार आहे. जर गॅप हा जो एनर्जी गॅप आहे CFSE हा जो गॅप जर मोठा असेल तर लिगँड हे स्ट्रॉंग फील्ड असतात. काय असतात? स्ट्रॉंग फील्ड. आणि जर हा गॅप एनर्जी गॅप जर वीक असेल म्हणजे कमी असेल तर नॅचरली ते वीक फील्ड लिगँड्स असतात. त्यामुळं Δ0 डिपेंड्स अपॉन द स्ट्रेंथ ऑफ लिगँड्स. हे जे एनर्जी गॅप आहे हा कमी जास्त राहू शकतो, लिगँड्सवर डिपेंड आहे. ते लिगँड जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतील तर दे कॉज लार्ज स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल. त्यांचं काय होईल? डी ऑर्बिटल मधलं स्प्लिटिंग जास्त होईल आणि इलेक्ट्रॉन स्टार्ट टू पेअर रॅदर दॅन जम्प अप इनटू हायर एनर्जी. म्हणजेच इथे जे आपण म्हणत असतो की लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होत असते. काय तयार होत असते? लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होत असते. त्याचं कारण असं आहे की जेव्हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असेल तर तो एनर्जी गॅप जास्त असतो आणि तो एनर्जी गॅप जर जास्त असेल तर नॅचरली लिगँड जे इलेक्ट्रॉन्स आहे डी ऑर्बिटल मधले दे वॉन्ट टू पेअर रॅदर दॅन अनपेअर्ड स्पिन पेक्षा. त्याच्यामुळं द स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असेल तर दे कॉज लार्ज स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल अँड पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फेवर आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनचं पेअरिंग फेवर होत असते. स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आर दोज इन विच ज्यांच्यामध्ये कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस हा ॲटम आहे यांना आपण स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स म्हणतो. जसं आपण सायनाइड असेल, आयसोसायनाइड असेल, कार्बोनिल असेल, अमोनिया असेल, EDT असेल, इथिलीन डायमिन्स असेल. हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला कोणत्याही कॉम्प्लेक्सची माहिती देत असताना की हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे आणि हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स म्हणजे जे ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंग मधला गॅप मोठा करेल त्याला आपण स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स म्हणतो. आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असेल तर दे प्रोड्यूस लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हणजे इलेक्ट्रॉन गेट पेअर्ड होतील. त्याच्यामुळं स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आपण या थेरीनुसार सांगू शकतो की ज्यांच्यामधला एनर्जी गॅप जो स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल गॅप मोठा असेल तर ते जे लिगँड्स असतील जे लिगँड सेंट्रल मेटलकडे अप्रोच होऊन राहिले तर ते स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतील. व्हाईल वीक फील्ड लिगँड जे असतील तर त्यांच्यामधला जो एनर्जी गॅप आहे CFSE एनर्जी हा जो गॅप आहे तो डी ऑर्बिटल स्प्लिटिंग मधला गॅप कमी असेल आणि त्यामुळं त्यांना आपण काय म्हणतो? वीक फील्ड लिगँड्स म्हणत असतो. In this case, the ligands Δ0 पॅरामीटर आर स्मॉलर म्हणजे जे एनर्जी डिफरन्स असते त्या याच्यातला तो खूप कमी असतो अँड देअरफॉर इट रॅदर दॅन पेअरिंग तो पेअरिंग होण्याच्या ऐवजी तो काय करत असतो? अनपेअर्ड फिल अप होतो. 1, 2, 3, 4 आणि मग 5 असे हुन्स रूलनुसार तो पेअरिंग करण्यापेक्षा पेअरिंगला जास्त एनर्जी लागते कम्पेअर टू अनपेअरिंग राहण्यापेक्षा कारण तो एनर्जी गॅप कमी असल्यामुळं. आणि म्हणून इथे जे कॉम्प्लेक्सेस बनतात ते हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस बनतात. ते काय बनतात?
हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस बनतात जेव्हा एनर्जी गॅप कमी असेल, म्हणजेच वीक फील्ड लिगँड्स असेल. म्हणून वीक फील्ड लिगँड्स आर दोज इन विच डोनर ॲटम्स आर हॅलोजन्स, ऑक्सिजन, सल्फर. हे हॅलोजन्स, क्लोरीन म्हणजेच सल्फर आणि हे वाले जे असणारे आहे हे वीक फील्ड लिगँड्स आहे, जसं फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, थायोसायनाइड आहे आणि ऑक्झॅलेटो आहे. तर हे जे आहेत हे वीक फील्ड लिगँड्स आहे. हे जेव्हा बॉन्डिंगसाठी अप्रोच करतील सेंट्रल मेटल ॲटमकडे त्यावेळेस हे जे स्प्लिटिंग आहे डी ऑर्बिटल मधले हे कमी होईल आणि म्हणून इलेक्ट्रॉन रॅदर दॅन पेअरिंग होण्यापेक्षा ते अनपेअर्ड राहणं पसंत करतील आणि म्हणून हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस बनवतील. अशा प्रकारे आपण या बेसिसवर यांची जी स्प्लिटिंग आहे डी ऑर्बिटलची ड्यू टू द अप्रोच ऑफ सर्टन लिगँड्स, आपण त्या लिगँड्सला दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड करणार आहोत, एक वीक फील्ड लिगँड्स आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स. त्याच्यामुळं आपण लिगँड्स कॅन बी अरेंज अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग फील्ड स्ट्रेन, त्याच्या फील्ड स्ट्रेननुसार त्यांना इन्क्रीज केलं तर सर्वात स्ट्रॉंग लिगँड्स कार्बोनिल, नंतर सायनाइड, त्याच्यानंतर इथिलीन डायमिन्स, नंतर अमोनिया, EDTA, त्याच्यानंतर आयसोथायोसायनाइड, त्याच्यानंतर वॉटर हा वीक फील्ड लिगँड्स कॅटेगरीमध्ये येईल. आता हे सर्व वीक फील्ड लिगँड्स कॅटेगरीमध्ये येतील. त्याच्यामुळे इथं जे एनर्जी गॅप तयार होणार आहे ह्या छोटा तयार होतील आणि यांचा जो एनर्जी गॅप आहे तो मोठा असेल. त्याच्यामुळे इथं म्हणजे हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस बनतील यांच्यामुळं आणि यांच्यामुळं कोणते तयार होतील, लो स्पिन कॉम्प्लेक्सेस होतील, म्हणजे पेअरिंग होणार आहे. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि त्याच्यामुळं जे पहिलं ड्रॉबॅक्स होतं की लिगँडची जे स्ट्रेंथ आहे जे VBT थेअरी एक्सप्लेन करू शकली नाही ते या क्रिस्टल फील्ड थेअरीनुसार आपण काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. त्यामधला जो डी ऑर्बिटलचं जे स्प्लिटिंग आहे ड्यू टू द अप्रोच ऑफ सर्टन ligands toward the central metal atom, we can decide which ligand is strong ligands or which ligand is weak ligands. आता आपण हेच क्रिस्टल फील्ड थेअरी कोणावर अप्लाय करू, पहिल्यांदा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसवर, म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर 6 असणाऱ्याला, आणि नंतर मग टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये. तर हेच क्रिस्टल फील्ड थेअरीची डायग्राम म्हणजे स्प्लिटिंग कसं होईल हे सांगणार आहोत आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस कसे बनतील. ठीक आहे.